भक्त आणि भगवान प्रवचन चौथे भाग 1। प्रिय मातांनो आणि सज्जनांनो, काल मी वासना काय आहे या बाबतीत विवेचन केले, वासनेचे स्वरूप समजावून सांगितले। तरी देखील एक जण वासना काय आहे हे विचारण्यास आला। दिसून येते की ही वासना आपला पिच्छा सोडित नाही। म्हणून पुन्हा एक वेळ वासनेची गोष्ट ऐका। वासनेचा सरळ सोपा अर्थ आहे जी वास करते ती वासना। म्हणून सुगंधाला वास म्हणतात, कारण ती वसते। सुगंधाच्या रूपाने ती फुलात असते। तेरा प्रभु तुझ में बसे जो फूलों में बास। परंतु फुलांना थोडा वेळ एका ठिकाणी ठेवा, नंतर ती दुसरीकडे घेऊन जा। ज्या ठिकाणी आपण प्रथम फुले ठेवली होती तेथे ती आता नाहीत। परंतु बाहेरून आलेला कोणीही ती जागा पाहून आपणास विचारील, तुम्ही येथे फुले ठेवली होती काय? इतकेच नव्हे तर जर त्याचे नाक ठीक असेल, सर्दी पडसे झाले नसेल, तर तुम्ही कोणती फुले ठेवली होती हे देखील बरोबर सांगेल। त्याला ही गोष्ट का समजली? कारण फुले जरी आता तेथे नाहीत तरी त्यांचा वास तेथे वास करीत आहे। वास तेथे आहेच। बरोबर याचप्रमाणे जे काही बरे वाईट कर्म आम्ही करतो त्याचे फल अवश्य मिळते। फल भावनेचे मिळते, जिच्यामुळे कर्म केल्या जाते। जसे कर्म तसे फल। परंतु फल प्राप्त झाल्यानंतर देखील कर्म समाप्त होत नाही, त्याची वासना शिल्लक राहतेच। क्षणभर समजा की कर्म हे एक फूल आहे, फल हा त्याचा सुगंध आहे। फूल आणि सुवास काढून टाकल्यानंतर जी वस्तू शिल्लक राहते ती वासना होय। अगदी साधा सरळ फॉर्म्युला आहे की जशी भावना तसे फल, जसे फल तशी वासना। मस्तकात जसे स्मरण झाले तशी रेषा बनते, त्याचप्रमाणे सूक्ष्म शरीरात वासनेची रेषा राहते। एकच कर्म दोन भिन्न व्यक्तींनी वेगवेगळ्या भावनेने केले तर कर्माचे फल वेगळे राहील, त्याची वासना देखील निराळी राहील। एक माणूस चांदणी चौकात जातो, त्याच्याजवळ 150 रुपये आहेत। ते एका डाकूने पाहिले। तो त्याच्या मागे लागला की संधी मिळताच त्याच्याजवळचे पैसे हिसकावून घेऊ। रात्रीची वेळ आहे, विशेष गर्दी नाही। तो माणूस चांदणी चौकातून निघून एका बगीच्यात येतो। डाकू त्याच्या पाळतीवरच आहे। एका ठिकाणी अंधार आहे असे पाहून आपला सुरा बाहेर काढतो। झटकन त्या माणसासमोर येऊन त्याच्या पोटात सुरा खुपसतो। तो माणूस ओरडतो। डाकू त्याच्या ओरडण्याकडे लक्ष न देता त्याच्या खिशातून 150 रुपये काढून घेतो। परंतु त्याच्या लक्षात येत नाही की मरणाऱ्या माणसाच्या ओरडण्यामुळे 2 शिपाई तेथे येऊन पोहोचतात। डाकू पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला शिपाई पकडतात। त्याला पोलीस ठाण्यावर घेऊन जातात। कोर्टात केस होते, त्यास फाशीची शिक्षा होते। आता आणखी एका माणसाची गोष्ट ऐका। त्याच्याजवळही 150 रुपये आहेत, पण तो चांदणी चौकात जात नाही, तर आपल्या घरीच खाटेवर पडून आहे। आजाराने तो कंटाळला आहे।
नंतर तो इस्पितळात जातो. डॉक्टरला सांगतो की ऑपरेशन करून माझ्या पोटातील गोळा काढून टाका. डॉक्टर त्याच्याजवळून 150 रुपये घेतात. नंतर त्याला ऑपरेशन टेबलवर घेतात. डॉक्टर आपले शस्त्र काढतात. त्या रोग्याचे पोट चिरतात, पण गोळा फार मोठा असल्यामुळे नीटपणे बाहेर निघत नाही. रोगी मरतो. तेव्हा त्या डॉक्टरला कोणी पकडेल काय? त्याला पोलीस ठाण्यावर नेतील काय? त्याच्यावर कोर्टात केस होऊन त्याला फाशीची शिक्षा होईल काय? नाही, असे काहीच होणार नाही. या दोघांनीही एकच कर्म केले आहे. दोघांनीही दुसऱ्याकडून 150 रुपये घेतले आहेत. त्यांच्या पोटात शस्त्र खुपसले आहे. दोघांनीही त्या माणसाला मारले आहे. तरीही दोघांना वेगवेगळे फळ मिळते, कारण की एकच कर्म असूनही दोघांची भावना वेगवेगळी होती. परंतु अशा गोष्टी केवळ चांदणी चौक किंवा इस्पितळ येथेच होतात असे नाही, तर प्रत्येक ठिकाणी घडत असतात. जशी भावना तसे फळ मिळते, तशीच वासना मागे राहते. एका आंग्ल कवीने हीच गोष्ट फार सुंदर शब्दांत वर्णन केली आहे. सो ॲन ॲक्ट यू रीप ए हॅबिट, सो ए हॅबिट यू रीप ए कॅरेक्टर, सो ए कॅरेक्टर यू रीप ए डेस्टिनी. अर्थात एक कर्म केल्याने तशी सवय लागते, सवयीने स्वभाव बनतो, स्वभावाप्रमाणे चारित्र्य बनते, चारित्र्याप्रमाणे आपले भाग्य होते व ते बदलत नाही. ही गोष्ट 100% बरोबर आहे. आपले भाग्य किंवा नशीब आकाशातून येत नाही, आपण स्वतः ते निर्माण केले आहे. जसे कर्म कराल तसे फळ मिळेल. अवश्यमेव भोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभम. केलेले कर्म चांगले असो किंवा वाईट असो, त्याचे फळ भोगल्याशिवाय गती नाही. कर्म करा, फळ मिळेल. फळाचा अंत झाल्यावरही वासना शिल्लक राहील. ती वासना पुन्हा तुमच्याकडून कर्म करवून घेईल, पुन्हा फळ मिळेल. वासना अधिक दृढ होईल, पुन्हा ती कर्म करवून घेईल, पुन्हा फळ, पुन्हा वासना, पुन्हा कर्म. याप्रमाणे हे चक्र चालत राहील. वासना नष्ट झाल्याशिवाय यातून सुटका होणार नाही. ही गोष्ट आणखी लक्ष देऊन ऐका. काल मी आपल्याला सांगत होतो की वासना चित्तामध्ये असते, परंतु चित्त हे काय आहे? चित्ताचा संबंध कोणाशी असतो? याचा कोणाशी नातेसंबंध आहे? ते कोठून निर्माण झाले? याचा तपास केला असता असा शोध लागला की एक काळ असा होता, त्यावेळी आज जे दिसत आहे ते काहीही नव्हते. केवळ प्रकृती सम अवस्थेत होती. रंग नाही, रूप नाही, गंध नाही, ध्वनी नाही, पाहणारा नाही आणि दाखविणाराही नाही. हे प्रकृतीचे पहिले स्वरूप होते, जिला अस्मिता म्हणतात. या अस्मिता रूपी प्रकृतीमध्ये परमेश्वराच्या सविता रूपी शक्तीने हालचाल निर्माण केली. गती येऊ लागली, उलटा पालट होऊ लागली. तेव्हा या अस्मितेने अहंकार उत्पन्न झाला. अहंकाराला आणखी गती मिळाली, चित्त निर्माण झाले. प्रकृती, अस्मिता, अहंकार आणि चित्त हे सर्व जड आहेत. त्यांच्यात काही चेतना नाही. सर्व अचेतन आहेत. चित्तात थोडीशी चेतना दिसते. याचे कारण हे आहे की त्यावर आत्म्याचे प्रतिबिंब पडले असते.
चित्त व आत्मा बरोबरच राहतात. आपण लोहचुंबक पाहिले असेल, ते लोखंडाला खेचून घेते, ही त्याची शक्ती आहे. साधारण लोखंडात ही शक्ती नाही. परंतु साध्या लोखंडाला चुंबकाजवळ ठेवा, काही वेळ चुंबकाजवळ राहिल्याने त्या साध्या लोखंडामध्ये चुंबकत्व शक्ती निर्माण होते. साध्या लहान सुयांना हे साधे लोखंड खेचून घेते. ही शक्ती त्या लोखंडाची स्वतःची नाही व फार वेळ ती राहणार नाही. त्याप्रमाणे चित्ताच्या आत जी चेतन शक्ती प्रतीत होते ती त्या चित्ताची नाही, आत्म्याची आहे. फार वेळ ती राहणार नाही. बहुतेक माणसांची समजूत असते की मीच चित्त आहे, परंतु ज्याने चित्ताचे वास्तव रूप जाणले आहे त्याला माहीत आहे की चित्त जड आहे. मी जड नाही म्हणून मी चित्त नाही, आत्मा आहे. या चित्ताच्या 5 अवस्था आहेत: क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध. पहिली अवस्था आहे ती जेव्हा तो संसाराच्या मायापाशात फसलेला असतो. दुसऱ्या अवस्थेत तो वेड्यासारखा अशांत व व्याकुळ होऊन कार्य करीत असतो. तिसऱ्या अवस्थेत तो मूर्खासारखे काय करावे व काय करू नये हे देखील विसरून जातो. चौथी दशा ती आहे की जेव्हा तो एका ठिकाणी स्थिर होऊन एका बिंदूपाशी येऊन एकाग्र होतो. पाचवी अवस्था ती आहे जेव्हा त्याच्या सर्व वृत्ती एका केंद्रावर पोहोचून थांबतात. काही चलबिचल नाही, अशांती नाही. महर्षी पतंजली यांनी या अवस्थेला योग म्हटले आहे. योगाच्या परिभाषेत विवेचन सांगून ते म्हणतात, योग चित्तवृत्ती निरोधः, योग दर्शन, प्रथम पाद, द्वितीय सूत्र. चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे चित्तवृत्ती स्थिर करणे, यालाच योग म्हणावे. या चित्ताच्या 5 अवस्था आहेत. आता यांचा स्वभाव कसा आहे ते ऐका. चित्ताचा पहिला स्वभाव आहे प्रख्या, म्हणजे पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टीचे वारंवार चिंतन करणे. दुसरा स्वभाव आहे प्रवृत्ती, अर्थात पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टीच्या बाबतीत वारंवार विचार करून त्याकडे झुकणे. तिसरा स्वभाव आहे स्थिती, म्हणजे ज्या गोष्टीकडे मन झुकले त्याकडे लक्ष लागणे, तेथेच स्थिर होणे व टिकून राहणे. घडलेल्या गोष्टींचे वारंवार स्मरण करणे चांगली गोष्ट नाही. अशा लोकांना आपण भेटलात तर ते आपल्या दुःखाची कहाणी आपणास सांगतील. वास्तविक ते दुःख समाप्त झाले, परंतु लोक अजूनही ते दुःख विसरून जाण्याची इच्छा करीत नाहीत. पुन्हा पुन्हा आपली दुःख कहाणी सांगतात, स्वतः दुःखी होतात व दुसऱ्यांनाही दुःखी करतात. म्हणून आमच्या ऋषीमुनींनी लोकांना जप करण्यास सांगितले आणि म्हटले की स्मरण करावयाचे असेल तर भगवंताचे नामस्मरण वारंवार करा. ओमचा जप करा. ज्याने सर्वांना निर्माण केले त्याचेच गुणगान करा. म्हणून वेद भगवानाने सांगितले आहे की ओम कृतो स्मर. हे कर्म करणाऱ्या आत्मा, ओमचे स्मरण कर. चित्ताच्या प्रख्या स्वभावात बदल करा. तिला उत्तम मार्गाला लावले तरच व्यवस्थित रीतीने मार्गाने जाईल, चांगल्या ठिकाणी स्थिर होईल व तेथे टिकून राहील. या चित्तामध्ये वासना राहते, तिला बदलवून टाका. तिला असे बदला की तिच्यामध्ये कोणतीही वाईट गोष्ट राहणार नाही. दुष्ट वासनेला तेथे राहणे अशक्य होईल.
या बाबतीत आणखी एक गोष्ट सांगणे आवश्यक आहे. व्यासमुनींनी चित्ताचे वर्णन करताना त्याचा आणखी एक स्वभाव सांगितला आहे. स्वभाव हा आहे की चित्त एकच असले तरीही ते अनेक गोष्टींकडे जात असते. एकमणे कार्यम अवस्थितम चित्तम. जप करीत आहात गायत्री मंत्राचा किंवा ओंकाराचा आणि हे श्रीमान चित्त महाराज जातात दुसरीकडे. दर्शनकार म्हणतात चित्त हे असेच चंचल आहे, परंतु असे होऊ नये. संत कबीर म्हणतात, माला तो कर्मे फिरे जीव फिरे मुख माही, मनी राम चहु दिश फिरे यह तो सिमरण नाही. हे काही खरे नामस्मरण नाही. माळ हाताच्या बोटातून फिरत आहे, जिव्हा ईश्वराचे नाव घेत आहे आणि मन महाराज जोशी मार्केटमधील दुकानातून फिरत आहेत. अशा तऱ्हेने नामस्मरण होत नाही. फार मोठा अडथळा आहे हा, अतिशय हानी. मग या चित्ताला कशा प्रकारे रोखावे याचे उत्तर महर्षी पतंजलींनी दिले आहे. हा अडथळा दूर करण्याकरिता एक तत्वाचा अर्थात ब्रह्मतत्वाचा अभ्यास करा. ओंकाराचा जप करा, सतत करा, कोणत्याही पद्धतीने करा. निरंतर जप केल्याने शेवटी भगवंताची कृपा अवश्य होईल. ओम का स्मरण नित कर जिस विधि सिमरा जाय, कभी तो दीन दयाल जी बोलेंगे मुस्काय. भगवंताची कृपा अपार आहे, त्याच्याकरता निराश होऊ नका. जो इतके विशाल विश्व निर्माण करतो, कोट्यावधी सूर्यमंडलाला उत्पन्न करतो, जो प्रकाश देतो, वृष्टी करतो, पृथ्वीच्या हृदयातून अन्न देतो, फलामध्ये रस निर्माण करतो, तो निश्चित तुमची आर्त हाक ऐकेल, तुमच्यावर कृपा करील. त्याचे नामस्मरण करीत राहा, फळ अवश्य मिळेल. तुलसी अपने राम की रिज भरो या खींच, भूमी पडे उपजेंगे ही उलटे सीधे बीज. कोणत्याही प्रकारे पडो, शेतात पडलेले बी शेवटी उगवणारच. म्हणून दररोज जप करा. भ्रुकुटीमध्ये मस्तकावर नाकाचे थोडे वर, 2 डोळ्यांच्या मधल्या जागेत ओम पाहण्याचा प्रयत्न करा. उपनिषदे सांगतात की ईश्वराला रंग नाही, रूप नाही, म्हणून ओमच्या स्वरूपात भ्रुकुटीमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. चालता फिरता उठता बसता प्रत्येक वेळी ओम तत्सत म्हणत राहा. चंचल चित्ताला आवर घालण्याचा हा सरळ व सोपा उपाय आहे. निरंतर अभ्यास केल्याने चित्त स्थिर होईल. प्रभुदर्शनाला अडथळा आणणारी जी वासना, तिच्या स्वरूपाचे विवेचन करताना मी चित्तासंबंधी सांगत होतो. वासना हा मोठा अडथळा आहे. दुसरा अडथळा आहे क्रोध, ज्याचे कालच्या प्रवचनात विवेचन केले. मी सांगितले की क्रोध हा वाईट आहे, तसेच विशिष्ट परिस्थितीत क्रोध योग्य आणि आवश्यक आहे. सरदार पटेल यांना आलेल्या क्रोधाविषयी मी सांगितले की ज्यामुळे हैदराबादच्या निजामाचे डोके ठिकाणावर आले. आता क्रोधाची आणखी एक गोष्ट सांगतो. महाराणा रणजित सिंहाचे जनरल सरदार हरिसिंह नलवा काश्मीरमध्ये होते. जेव्हा रणजित सिंहाचा संदेश जनरलला मिळाला की पठाणांची फौज अटकच्या पलीकडे येऊन पोहोचली आहे, तेथे तुम्ही आपली सेना घेऊन जा, पठाणांना मागे हटवा, तेव्हा हरिसिंह नलवा काश्मीरहून तातडीने अटककडे निघाले. गडी हबीबुल्लाच्या मार्गाने एबडाबादकडे जाताना दोमेल गावी राहणाऱ्या पठाणांनी त्यांना पुढे जाऊ देण्यास मनाई केली. नलवाने पठाणांना विचारले, तुमची काय इच्छा आहे? तुमच्याशी आम्हाला लढावयाची नाही.
पठाण म्हणाले, आमची लढण्याची इच्छा नाही, परंतु आमच्या काही अटी आहेत, त्या पूर्ण केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. सरदार हरिसिंहाला याची जरा गंमत वाटली व त्याने विचारले, तुमच्या कोणत्या अटी आहेत? पठाण म्हणाले, आज सायंकाळी आम्ही आमच्या सल्लामसलत करू, मग सांगू. नलवा म्हणाले, काही हरकत नाही, आज संध्याकाळी सांगा, उद्या आम्ही पुढे जाऊ. परंतु नलवाजी गोष्ट गंमत म्हणून समजले ती एक कठीण समस्या होऊन बसली. संध्याकाळ झाली, कोणत्याही अटी सांगण्यात आल्या नाहीत. दुसरा दिवस उजाडला तरीही अटी सांगितल्या नाहीत. तिसऱ्या दिवशी देखील नाही. पठाण मार्ग अडवून बसले. सरदार नलवाजी त्यांच्याशी लढाई न करता पुढे जाऊ इच्छित होते. वेळ होत होता, अटीचा निर्णय होत नव्हता. हरिसिंह काय करावे या विचारात पडले. एका रात्री तो निजला असताना ठप ठप आवाज ऐकून उठला. समोर उभा असलेल्या पहारेकऱ्याला त्याने विचारले, हा आवाज कशाचा आहे? पहारेकऱ्याने सांगितले, साहेब, पाऊस पडत आहे. हरिसिंह म्हणाले, पावसाचा आवाज मी ओळखतो, पण हा ठप ठप आवाज कशाचा आहे? पहारेकरी म्हणाला, सरकार, सर्व लोक छतावर चढून माती कुटत आहेत. या प्रदेशाची मातीच अशी आहे की कुठल्या पिटल्याशिवाय चांगली होत नाही. हरिसिंह एकदम चकित झाला व उठून म्हणाला, काय म्हणालास तू? पुन्हा एक वेळ सांग. पहारेकरी म्हणाला, सरकार, या प्रदेशाची जमीनच अशीच आहे. कुठल्याशिवाय ठोकपीट केल्याशिवाय ती दुरुस्त होत नाही. नलवाजी हसून म्हणाले, ही माझीच चूक आहे. येथील मातीचा विशेष गुण मला समजला नाही. सैन्याला हुकूम द्या की आत्ताच्या आता पठाणावर हल्ला करा. जो जेथे सापडेल त्याला चांगले ठोकून काढा. थोड्याच वेळात सगळीकडे मारपीट सुरू झाली. दुसरे दिवशी पहाट होण्यापूर्वीच पठाण लोक गळ्यात रुमाल बांधून सरदार हरिसिंहाकडे आले. हरिसिंह गरजून म्हणाले, तुम्हाला काय पाहिजे? पठाणांनी मान वाकवून सांगितले, सरकार, काही नाही. हरिसिंह म्हणाले, तुमच्या काय अटी आहेत? पठाण म्हणाले, सरकार, कोणत्याही अटी नाहीत. मार्ग मोकळा आहे. आपण पुढे जाऊ शकता. आपणास कोणी रोखणार नाही. हाच खरा आणि योग्य असा क्रोध आहे, जो घरात नाही पण बाहेर देशाचे रक्षण करण्यासाठी, त्याच्या स्वातंत्र्यासाठी, धर्माचे संरक्षण करण्यासाठी केला पाहिजे. असा क्रोध आत्मदर्शनाच्या मार्गात अडथळा आणत नाही. आत्मदर्शनाच्या मार्गात अडथळा आणणारा क्रोध घरात केला जातो, स्वार्थासाठी केला जातो. असा क्रोध घराचा, कुटुंबाचा, जातीचा, समाजाचा, देशाचा या सर्वांचा नाश करतो. असा क्रोध बुद्धी नष्ट करतो. बुद्धीचा नाश झाला की सर्वनाश होतो. विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशाचा समय आला की बुद्धी नष्ट होते. हा क्रोध ती दारू आहे, जी भक्त आणि भगवान यांच्यामध्ये भिंत होऊन उभी आहे. आज एक आई सांगू लागली, आपण घरात राग करू नये असे सांगता, पण करणार काय? मुले घरात जेव्हा अतिशय दांडगाई करतात तेव्हा राग येतोच. मी हसून म्हणालो, आई, मुलांनी दांडगाई केली, तुम्हाला संताप आला, मग तुम्हा दोघांत फरक कोणता? पहा, मी मुलांची बाजू घेऊन बोलत नाही. मी देखील मुलांचा पिता आहे, दादा आहे. मी जाणतो की मुले घरात दांडगाई करतात, पण त्यांचा स्वभाव सुधारण्याकरता हा उपाय नाही की संतापाच्या भरात हातात काठे घेऊन त्यांना झोडपून काढावे. असे करण्याने त्याचा स्वभाव सुधारणार नाही. त्या मुलात विरोधाची भावना जागृत होईल. म्हणून तो ज्यावेळी दांडगाई करीत असेल त्यावेळी काही बोलू नका. त्याचा राग शांत झाल्यावर
त्यास प्रेमाने जवळ घेऊन समजावून सांगा, बाळ ऐक, पहा, त्यावेळी तो दांडगाई केलीस त्यामुळे किती हानी झाली. हे घर तुझेच आहे ना, मग हे तुझेच नुकसान झाले आहे. पुढे अशी चूक करू नको. तेव्हा तो खाली पाहिल, त्याला पश्चाताप होईल व तो सुधारू लागेल. जर आपण संतापाच्या भरात त्याला मारपीट करून पाहाल तर तो रडेल, अकांड तांडव करील, पण सुधारणार नाही. काही दिवसांपूर्वी करोलबाग येथील एक सज्जनग्रस्त माझ्याकडे आले व म्हणाले, माझी मुले माझा आदर ठेवीत नाहीत, माझे बोलणेही ऐकत नाहीत. कृपा करून आपण चला व त्यांना समजुतीच्या 2 गोष्टी सांगा. मी त्यांच्या घरी गेलो. मुलांशी गप्पा गोष्टी केल्या. त्यातून मला कळले की हे ग्रस्त घरात शिवीगाळ फार करतात. त्यामुळे घरातील सर्वजण त्रासून गेले आहेत. त्यांच्या मुलांनी सांगितले की शिव्या दिल्याशिवाय यांना जेवण पचत नाही, मग यांची गोष्ट कोण ऐकेल. अशा प्रकारे मुले ऐकत नाहीत, समजत नाहीत. त्यांना समजावायचे असेल तर प्रेमाने समजावून सांगा. त्यांच्या अंतःकरणाला जागृत करा. आणखी एक युक्ती आहे. तुमच्या मुलाला वाईट सवय असेल, जेव्हा तो झोपी जातो त्यावेळी प्रेमाने त्याचे मस्तकावर हात ठेवून सांगा, बाळ पहा, ही तुझी सवय चांगली नाही, ही सोडून दे. पुन्हा पुन्हा हे सांगा. हळूहळू त्याचा परिणाम त्याच्या मनावर होईल. परिणाम होण्याचे कारण की जरी तो मुलगा झोपला असला तरी त्याचे मन जागृत असते. पुन्हा पुन्हा सांगितल्याने तुमचे शब्द त्याच्या हृदयात जाऊन बसतात. त्याचे मनच त्याच्या वाईट स्वभावाविरुद्ध प्रेरणा देईल व त्याची वाईट सवय सुटेल व नाहीशी होईल. अमेरिकेत या गोष्टीचे परीक्षण व प्रयोग केले आहेत. एका वसतिगृहात जेथे लहान मुले राहत होते, तेथील अध्यापिकेच्या लक्षात आले की एका मुलाला नखे दाताने चावण्याची सवय आहे. 1-2 वेळा तिने मुलाला सांगितले, पण त्याची सवय तुटली नाही. मग तिने ही युक्ती केली. मुलगा निजला तेव्हा ती त्याच्याजवळ बसली व हळूच म्हणाली, बाळ तू फार चांगला आहेस, तू गुणी आहेस, परंतु तुझी ही नखे चावण्याची सवय चांगली नाही. ही सवय तू सोडून दे, मग तू अधिक चांगला होशील. तू ही वाईट सवय सोडून दे. ही गोष्ट तिने पुन्हा पुन्हा सांगितली. 100 वेळा सांगितली, 200 वेळा सांगितली. सकाळी तो मुलगा उठला तर त्याची ती वाईट सवय तुटली होती. नंतर तिने अशा प्रकारे ज्यांना वाईट सवयी होत्या अशा मुलांवर प्रयोग केले. प्रत्येक वेळी तिला यश आले. ही गोष्ट आपणास अशा करता सांगतो की इंग्रज लोक आमच्या देशातून निघून गेल्यावरही आमची इंग्रजधार्जिणी वृत्ती गेली नाही. युरोप व अमेरिकेतील लोक जोपर्यंत आम्हाला एखादी गोष्ट सांगत नाहीत तोपर्यंत ती आम्हाला चांगली समजू शकत नाही. वास्तविक पाहता हा प्रयोग भारतीय आहे, परंतु आपण भारतीय माना किंवा अमेरिकन समजा. आपल्या मुलांना वारंवार रागावू नका, घरात संताप करू नका, आपल्या कल्याणाकरता क्रोध करू नका. हा क्रोध प्रभुदर्शनाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. सर्व जप तप अभ्यासाचा नाश हा क्रोध करतो. वेदाने यास विबाधक असे म्हटले ते उगीच नव्हे. वस्तुतः तो फारच भयानक आहे. साधनारूपी महालाला जाळून तो बेचिराख करून टाकतो. क्रमशः